IRFCमध्ये मी जसं सांगितलेलं की अगर ग्रीन कॅन्डल केल्यानंतर एक रेड कॅन्डल हॉट कॅन्डल व्हायला पाहिजे. ठीक आहे, बरोबर IRFC तसं जातं जसं आपला व्यू होता त्याप्रमाणे जात आहे. अगर त्या IRFC अगर उद्या अगर हा रेड कॅन्डल हाय ब्रेक करते तर एक चांगली प्रकारे मुवमेंट होऊ शकते. अगर आज केलं तर आज तर तसे पण एंट्री घ्यायची आहे, पण माझ्या हिशोबाने अगर आज ही अशी रेड कॅन्डल राहिली ना तर सगळ्यात बेस्ट होऊन जाईल ते. त्यामध्ये हे सध्या 3 स्टॉक आहेत. कारण मला हा रिलायन्स जर खूप जास्त आवडला त्यामुळे मी माझा तिसरा हा तो शॉर्ट लिस्टेड केला आहे. तर मी काय केलं आहे, मी जिथे 20,000चे शेअर्स घेणार होतो, कारण आहे ना इकडे अगर तुम्ही IRFCमध्ये बघत असाल तर मला फक्त 2x मार्जिन मिळते पे लेटरमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे मग मी काय केलं, इकडे मी 13,000 इन्व्हेस्ट केले, इथे 13,000 इन्व्हेस्ट करायचा प्लॅन आहे आणि इकडे 13,000 इन्व्हेस्ट करायचा प्लॅन आहे. म्हणजे इथे 13x4 मिळतील, इकडे 13x2 मिळतील आणि इकडे 13x परत 4 मिळते. ठीक आहे, त्या हिशोबाने ट्रेड केलं आहे आणि मॅक्झिमम 3 याच्यामध्ये एक्सेल माझा 1500 रुपयाच्या आसपास असेल. ओके, कारण मी प्रत्येकाचं बघितलं तर काय कायमध्ये 1300 येतं, काय कायमध्ये 1500 येतं, पण 1500पेक्षा जास्त SL येत नाही आहे. तर त्यामुळे 1500 माझा SL असेल आणि त्याच्या अगेन्स्ट 3000च्या आसपासचं टार्गेट असेल किंवा मग मी ट्रेलिंग टार्गेट पण ठेवू शकतो. ठीक आहे, आणि ITC बघत असेल तर ITCने ऑलमोस्ट ब्रेक करायला आलेला, पण तिथून त्याने थोडंसं रिव्हर्स घेतलं. तर आता बघूया काय होतं. अगर डायरेक्ट ब्रेक करत असेल दुपारनंतर तर ह्यामध्ये पण एक क्विक मुवमेंटम येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे आता बघूया. ऑलरेडी माझी रिलायन्समध्ये तर एंट्री झाली आहे, 23 क्वांटिटीज मी घेतल्या आहेत आणि बँक निफ्टीने आता एक वरच्या साईडला बऱ्यापैकी ब्रेकआउट दिलं आहे. निफ्टी ॲक्च्युली खूप चांगलं आहे, निफ्टीमध्ये करायला पाहिजे होतं, पण मी सुरुवातीपासूनच बँक निफ्टीमध्ये बघत होतो. त्यामुळे कारण बँक निफ्टीला अजून फक्त 2च दिवस बाकी आहेत एक्सपायरीचे. ठीक आहे, कारण अगर तुम्ही आता बँक निफ्टीचा चार्ट बघत असाल, हे बघा, मार्केटने बँक निफ्टीने तो हलकासा गॅप डाऊन ओपन केला, त्याच्यानंतर काही वेळ त्याने एका झोनमध्ये राहिला बरोबर, आणि आता त्याने ब्रेकआउट दिलं. आता ब्रेकआउट दिलं त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनवली, हॉट कॅन्डल बनवली. आता हॉट कॅन्डलचा ब्रेक दिला ना तर एक बऱ्यापैकी वरच्या साईडला मुवमेंटम येऊ शकते. अगर आपण इथे एंट्री घेत असू तर आपला SL हा असेल. ओके, आणि अगर समजा इथून हाय ब्रेक करून अगर परत इथे रिटेस्ट करत आहे तर हे मार्केट थोड्यासाठी परत साईडवेज होऊन जाईल. ठीक आहे, पण माझी एंट्री फिक्स असणार, जसं मी ॲनालिसिसमध्ये सांगितलं की हा लेवल ब्रेक होत असेल तर मी माझी एंट्री घेईन. ओके, तुम्हाला काय असेल तर मी लवकरच अपडेट देतो. हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची पोझिशन दाखवणार आहे. कारण काल ॲक्च्युली थोडा वेळ नाही मिळाला, त्यामुळे मी तुम्हाला ॲनालिसिसचे व्हिडिओसुद्धा नाही बनवले आणि माझी पोझिशन पण नाही दाखवली. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवली, ज्याप्रमाणे मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये काल सांगितलेलं. मी काल ऑप्शन बाईंग पण केलेला, ऑप्शन सेलिंग पण केलेला आणि स्विंग ट्रेड पण घेतला. पण त्या स्विंग ट्रेडचा ॲक्च्युली थोडा इश्यू झाला, पण मी तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो. पण त्याआधी मी सांगतो, मी ऑप्शन बाईंगची जो प्रॉफिट जो किंवा लॉस जर काही झाला असेल तो मी हाईड करणार आहे, कारण तुम्हाला फ्रायडेला त्याचा एंड ऑफ द वीक तुम्हाला त्याचा रिझल्ट फक्त डायरेक्टली देण्यासाठी. ठीक आहे, तर मी तुम्हाला फक्त माझी आत्ता ऑप्शन सेलिंगची आणि जे मी स्विंग ट्रेड घेतले त्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती येतं. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर तिकडे तुम्हाला पहिलं मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगचं सांगतो. ठीक आहे, कारण अगर तुम्ही इकडे बघत असाल तर इकडे 323चा लॉस दिसतो बरोबर. त्यामध्ये मी ॲक्च्युली पहिल्यांदा एकदा एंट्री घेतली आणि माझ्या साईडला मुवमेंटम खूप वरतीपर्यंत गेला. ठीक आहे, म्हणजे 3,000 रुपये मला प्रॉफिट दिसत होतं. त्याच्यानंतर 3 आय थिंक 173च्या आसपास मी घेतलेला आणि 873च्या आसपास मी पी सेल केलेला आणि तो 732पर्यंत गेलेला. आणि मग तिकडून मग मी माझा SL तो कॉस्ट टू कॉस्ट केला, मग माझा ट्रेलिंग SL गेला आणि त्याच्यानंतर मग परत मार्केट जेव्हा खाली आलं आणि परत वरती जात होतं तेव्हा मी ती एंट्री घेतली आणि त्यामध्ये मला फक्त 323चा माझा लॉस झाला. ठीक आहे, हे ऑप्शन सेलिंग केलेलं हा त्याचा ऑप्शन हेजिंग होता. ओके, आणि जी तुम्हाला मिड कॅप निफ्टीचं दिसतंय ते मी असं थोडं काहीतरी नवीन ट्राय करत होतो की अगर 0 to हिरो काय मिळत असेल तर बघूया. त्यामध्ये माझे 200 रुपयाचा प्रॉफिट लॉस झाला, तो विषय सोडून द्या 200 रुपयाचा. पण हा आहे तो ऑप्शन सेलिंग आहे, हा तो ऑप्शन बाईंग आहे. इकडचे तुम्हाला 2 दिसत आहेत ते ऑप्शन बाईंग आहे, ज्या मी स्ट्रॅटेजीवरती काम करतो त्या स्ट्रॅटेजीचा तो ऑप्शन बाईंग आहे. आणि मी जसं सांगितलं की माझा लेवल ब्रेक होत असेल तर मी ITC घेईन आणि IRFC घेईन आणि मग थर्ड लिस्ट मी त्यानंतर मी अजून ॲनालिसिस केलं तर मला त्याच्यामुळे रिलायन्स पण खूप चांगला दिसत होता. तर एक रिलायन्सचा पण एक स्टॉक चांगला आहे, त्यामुळे मी तो एक घेतला आणि IRFC माझ्या रेंजमध्ये आला नाही म्हणून मी त्यामध्ये एंट्रीच नाही घेतली. ठीक आहे, तर सध्या माझी कालची पोझिशन ही होती.
तर 23 तारखेची पोझिशन माझी ही होती, म्हणजे मला टोटली म्हणजे काही जास्त लॉस झाला नाही, फक्त ऑप्शन सेलिंगमध्ये 332 रुपयाच्या आसपासचा लॉस झालेला, बाकी काहीच नाही आहे. ओके. आणि मी हे दोन्ही हाईड केलं आणि मी माझं टोटल प्रॉफिट किंवा लॉस जोही झाला असेल तो मी हाईड करणार आहे. आणि ऑप्शन बाईंगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मी मॉडिफिकेशन करणार आहे आणि त्यामध्ये मी एव्हरेजिंग केले. तर आय थिंक तुम्हाला कळालं पण असेल प्रॉफिट झालं की लॉस झालं ते, पण त्याचा तुम्हाला रिझल्ट मी तुम्हाला फ्रायडेलाच सांगेन. खूप लोकांना असं वाटलं असेल की लॉस झाला त्यामुळे व्हिडिओ टाकला नाही किंवा शॉर्ट्समध्ये मी माझा प्रॉफिट अँड लॉस दाखवलं नाही, पण तसं नाही आहे. कारण ते शॉर्ट्समध्ये दाखवलं असतं तर तुम्हाला ऑप्शन बाईंगचं पण दिसलं असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तर तसं काही नाही. अगर मला लॉस झाला तरी मी तुम्हाला तो माझा लॉस आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करेन. ओके. तोपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.